अक्षय शिंदेचा एन्काउंटर बोगस? शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार? आपटेला वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर? बदलापूरमध्ये 12 ऑगस्ट 2024 ला 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांनी केलेला एन्काउंटर बोगस असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आले। हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला। मात्र या अहवालात नेमकं काय आहे पाहूया। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार। 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवा। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद। बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत। अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद। अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाही। या अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। कोर्टानं थेट पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। कोर्टानं काय ताशेरे ओढलेत ते पाहूया। पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा। पोलीस कर्मचारी संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजित मोरे, हरीश तावडेसह चालकावर गुन्हे दाखल करा। पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार? 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करा, असे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले। त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले। आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची शंका माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केली। तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले। आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनुत्तरित आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही। आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच। ज्या वेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला तिथे सेल्फ डिफेन्स मध्ये जर का फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ही आमची भूमिका तर असणारच आहे। आता अक्षयचा एन्काउंटर कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आला, की रॉबिन हुड प्रतिमा बनवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून एन्काउंटर केला, की कुणाला तरी राजकीय फायदा व्हावा यासाठी हा एन्काउंटर घडून आणला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला बनावट ठरवल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत। नेमकं कोणाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेला, की मग राजकीय फायद्यासाठी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा एन्काउंटर घडवून आणला गेला, असा प्रश्न देखील आता उपस्थित झालाय। सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।